एकीकडे गाव तेथे बस, गाव तिथे रस्ता अशा योजना सुरू असताना मात्र सिंदखेड राजा तालुक्यातील सयनदेव व खैरखेड या गावामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही अद्यापही महाराष्ट्राची लालपरी मानल्या जाणारी एसटी बस अजूनही या गावात रोडवर धावली नाही। विदर्भ मराठवाड्याच्या बाउंड्रीवर असलेले हे गाव अडगडीत पडल्यासारखे आहे। गावात कोणत्याही सुखसुविधा नाही। या गावातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहेत। त्या शाळेत जाण्यासाठी मुलींना मानव विकासची बस सुद्धा येत नाही। त्यामुळे खासगी गाडीने प्रवास करावा लागतो, तर कधी कधी पायी शाळेमध्ये जावे लागते। तर या गावातील ग्रामस्थांना आपल्या खासगी कामासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो किंवा शेजारच्या जांभोरा या गावी येऊन बस पकडावी लागते। या गावातील लोकांना वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करून सुद्धा फक्त आश्वासनच त्यांना मिळाली, पण त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत सुद्धा झाली नाही। गट ग्रामपंचायत सोयनदेव येथील ग्रामपंचायतचा सदस्य बोलतो। आमच्या गावात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत बस पण आलेली नाही। रस्ता झाला एक, पण तिथं अतिक्रमणामुळे थोडी अडचण असल्यामुळे एक वेळा आम्ही याच्यावर बहिष्कार टाकला। परत तिथून नाही तर उपोषण केलं, सगळं केलं, पण तरी पण गावाला बस नाही आली। मुलं पायी शाळेत जातात, 5 किलोमीटर शाळा आहे। अशा बरेचशा अडचणी, कोणाचं दुखणं, कोणाची डिलिव्हरी, याच्यामुळे बरेचसे लेडीज दगावतात, भरपूर त्रास होतो गावाला। सिंदखेड राजा येथे झालेल्या आमसभेत ग्रामस्थांनी आमदार डॉक्टर शशिकांत खेडकर यांच्या समोर ही व्यथा मांडली। मात्र 15 दिवसात बस सुरू करू असे आश्वासन देऊन सुद्धा आतापर्यंत गावामध्ये बस आलीच नाही। आमच्या खैरखेड येथील समस्या आपणा समोर मांडत आहे। 2008 साली आम्ही पूर्ण गावकऱ्यांनी तहसीलदार कार्यालय सिंदखेड राजा यांच्या समोर आमच्या गावातील 11 लोकांनी उपोषण केलं। उपोषणाचं कारण असं होतं की आमच्या खैरखेड गावामध्ये एसटी सेवा सुरू व्हावी, परंतु प्रशासनाने याकडे अतिशय दुर्लक्ष केल्यामुळे पाडल्याला अतिक्रमण सोयनदेव गावामध्ये पूर्ववत करण्यात आलं आणि त्यामुळे 2008 सालापासून आम्ही सतत आमच्या गावामध्ये बस सेवा चालू व्हावी याकरिता लढा देत आहेत, परंतु आमच्या लढ्याला पूर्णपणे अपयश आलेलं आहे। आणि याचं कारण हे प्रशासन आहे। लोकप्रतिनिधी कुठलाही आमच्या गावाकडे काळजीपूर्वक लक्ष देत नाही आणि हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत आहे। फक्तच मतदान आलं त्यावेळेस गावात येणं, गावातील मंडळीला समजून सांगणं, त्यामुळे आता आमच्या गावाला बस सेवा सुरू न झाल्यामुळे आम्ही येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत संपूर्ण गाव आहे। गावामध्ये अबालवृद्धांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। शासनाने दिलेल्या अर्ध्या तिकिटाचा उपयोग सुद्धा या लोकांना होत नाही। दुखाच्या वेळी सुद्धा खासगी वाहनांचा वापर करावा लागतो, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणूक मतदानावर ग्रामस्थ बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। गावाला डांबरी रस्ता आहे, रस्ता असून सुद्धा या गावामध्ये परिवहन मंडळाची बस धावत नाही। गट ग्रामपंचायत असलेल्या दोन्ही गावांमध्ये सखोलाचे वातावरण आहे, मात्र विकासापासून कोसदूर असलेले हे गाव खरंच यावेळी प्रशासन लक्ष देईल का व परिवहन मंडळाची बस या गावामध्ये येईल का, हाच खरा मोठा प्रश्न आहे। VC न्यूज करिता फारुख सर यांचा वृत्तांत।